अपेक्षा मात्र चांगल्या क्रिकेटची आहे. एक रंगतदार लढतीची अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांना असणार आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत जयजी विदे जोडले जात आहेत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. दीपेश घोलप आणि जितू चव्हाण, दोन स्फोटक बॅटर्स. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजीसाठी अमोल विषय. ये वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. ओ पहिलाच बॉल फुल टॉस उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर, षटकार. कमालीची सुरुवात मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. 10 बॉल्समध्ये 32 कुठल्या होत्या आणि या मॅचमध्ये पहिलाच बॉल गिफ्ट होतं त्याच्यासाठी. त्याचा स्वीकार दोन्ही हातांनी केलाय. ऑफ साईडला एक तडाखेबंद फटका, षटकारानं सुरुवात केली दीपेश घोलपनं. वाड्याचा हा सिक्सर किंग मैदानामध्ये. आणखी एक फुल टॉस, यावेळेला ऑन साईडला स्विंग केलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर हा येतोय चौकार. या दिवसा चेंडू जर बघायला गेला तर अगदी मिडल ऑफ द बॅट झाला होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला फटका क्लिअर झाला होता 6 धाब्यांसाठी. त्यानंतर हा नोचा इशारा आलाय आणि हा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्यात आला. क्रिकेटचा खेळ फार अद्भुत आहे. कधी तुम्ही हिरो असाल तर कधी झिरो. मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 1 विकेट मिळवली होती. परंतु या मॅच मध्ये बघा 1 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. क्रिएट बॉल चांगला आहे परंतु तेवढा जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर येईल बॉलवर लॉंग ऑफ मधून. काय क्रिकेट आहे. जेवढा चांगला बॉल तेवढा चांगला फटका आणि फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. फार दूरवरचं अंतर कापून काढलं होतं. बॉल अडवला, फक्त 1च धाव मिळाली आहे फ्रीट बॉलवर. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना MUCC मुरबाड 11. जितू चव्हाण पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. अफलातून बॅटिंगसाठी ओळखला जातो. खूप सारे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. स्ट्राईक एंडवरती खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. लँडिंग मात्र मैदानाच्या आत अगदी सर्कलमध्येच हे लँडिंग झालेली पाहायला मिळते. अगदी जबरदस्त बॅट फिरली होती. आणि खऱ्या अर्थानं ज्या चेंडूंसाठी हा गोलंदाज जाणला जातो, ओळखला जातो, ते बॉल्स आता तो डिलिव्हर करताना दिसतोय. मागचे दोन्ही बॉल्स खूप चांगले यॉर्कर्स त्याने टाकलेत. सुरुवात खराब झाली आहे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अमोल विषय. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये तिकडे फिल्डरची भिंत दिसते. मात्र फटका ऑन साईडला, लॉफ्टेड शॉट, आकाशाला गवसणी घातली आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. अगदी मिड विकेटला असलेला क्षेत्ररक्षक सचिन भोईर चेंडूवरती आला होता. त्याच्या डोक्यावरनं नेत्रदीप फटका पाहायला मिळाला. जबरदस्त कमालीची ताकद या फटक्यावरती आणि ऑन साईडला षटकार. आणि अमोल विषयचं कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये त्यानं मात्र तब्बल 3 यॉर्कर चेंडू हाताळले होते परंतु या मॅचमध्ये त्याला बॅकफूटवरती ढकलण्यात यश प्राप्त होत आहे. धुवाधार बॅटिंग करत असताना दीपेश घोलप जागा बनवली आहे. फुल टॉस होता, जास्त जोरात बॅट फिरवली, बॅटचा फेस उघडला गेला आणि तेच कारण राहिले की बॅटची एज लागली. गलीमधून बॉल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 1 बॉल बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता दीपेश. खरं तर त्याने सुरुवात षटकाराने केली होती, नंतर लगेच बाद झाला होता. परंतु मागच्या मॅचमध्ये अप्रतिम इनिंग्स त्याने खेळली आणि तीच इनिंग्स आता या मॅचमध्ये कॅरी फॉरवर्ड करताना दिसतोय. पुन्हा एकदा दमदार सुरुवात आपल्या टीमला करून देतोय. नेक्स्ट बॉल सामना करेल जितू. लेंथ बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना डीपमध्ये फिल्डर आहे, लवकर बॉलवर पोहोचलाय. दुसरी धाव फलंदाजांना मिळणार नाही याची दक्षता घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. MUCC मुरबाड 11 संघाची धावसंख्या बिनबाद 21. अगदी पहिलं षटक अमोलचं महागडं ठरलंय. चांगल्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय MUCC. अर्थातच मुरबाड 11 संघ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आहे दीपेश आणि जितू चव्हाण मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. मागील मॅचमध्ये देखील अगदी सलामीला आला होता. नॉट आउट पारी राहिली होती आणि फलंदाजी दोन्ही बॅटरनं मागील मॅचमध्ये देखील सुरेख कामगिरी केलेली. परंतु मागील मॅचमध्ये अफलातून कामगिरी करणारा गोलंदाज अमोल विषय यावेळेस मात्र
महागडा ठरलाय. षटक क्रमांक 1 मध्ये तब्बल 21 धावा घेतल्या गेल्या आहेत. प्रितेश पाटील आता गोलंदाजीसाठी येतोय. चांगला बॉल आहे, सन्मान दिलाय, मात्र इकडे धावचीची संधी आहे. ओ माय गॉड, बॉल हातातून निसटलाय आणि हातानं मला वाटतं त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. निराश दिसतोय गोलंदाज प्रितेश पाटील. ही सुवर्ण संधी होती जितूला बाद करण्याची, मात्र ती संधी दवडली गेली आहे. एक धाव कंप्लीट होते, धावसंख्या 22. नक्कीच या अशा संध्या मात्र वारंवार येत नसतात आणि तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये तुम्ही सोनं करायला शिका आणि त्यावेळेस संधीचं सोनं जर तुम्ही केलं नाही तर मात्र माती व्हायला देखील वेळ लागत नाही. आलेल्या संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. चेंज ऑफ पेस, सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर अगदी शेवटच्या क्षणाला बॅट वेगळी केली, चेंडूच्या लाईन पासून जाऊ दिलाय बॉल. गुड लिव्ह. स्वतःला थांबवलं, बॅकफूट वरती जाण्याचा देखील निर्धार होता, त्यानंतर स्वतःला थांबवलं, बॅटला देखील अकडवलं आणि चेंडूला मात्र विकेट किपर मध्ये हातामध्ये जाऊ दिलं. यावेळेस देखील शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता दिपेशचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस देखील चांगला पाहायला मिळत नाही आहे. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये आलेला गोलंदाज प्रितेश पाटीलच्या माध्यमातून निश्चितपणे जाणतोय की 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये गेल्यात. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची गरज आहे. प्रितेश पाटीलनं कमबॅक केलंय. चांगले व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत प्रितेशकडून. खोलात टाकला यावेळेला, सुंदर ड्राईव्ह, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे फिल्डर उपस्थित आहे, एकपेक्षा अधिक धाव मिळणार नाही. हाय बॅकलिफ्टचा खूप चांगला वापर करतो फलंदाज दीपेश घोलप. त्याच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे, बॉटम हँड स्ट्रॉंग आहे, ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे खरं तर तो चांगले फटके खेळत आलेला आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या विकेटच्या शोधात NP स्पोर्ट्स बी. अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेगला तर बीट केलंय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. टायमिंग बरोबर जुळवता आलं नव्हतं, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता, त्यामुळे एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय जितूला. रणनीती चांगली आहे MUCC मुरबाड 11 संघाची, कारण ज्या वेळेस तुम्ही सलामीला डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज पाठवता त्यावेळेस गोलंदाजाला देखील खूप परिश्रम करावा लागतो लेंथ आणि लाईनसाठी. यावेळेस उडवलाय ऑन साईडला, अगदी सचिन भोईरच्या डोक्यावरनं चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो निघून गेलाय, चौकार आलाय. ऑन साईडला हा फटका सुरेख नेत्रदीप. कमालीचा फटका, उसळता बॉल होता, ऑलमोस्ट हा बाउन्सरच होता आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकाल की किती चांगला फटका समोर खेळलेला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर होता, त्याच्या डावीकडून बॉल काढलाय आणि 4 धावा. अप्रतिम शॉट, चौकारानं षटकाची समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 28. खरं तर हा फटका फार धोकादायक आहे. बऱ्याच फलंदाजांना मी बघितलंय आखूड टप्प्याच्या बॉलवर समोर खेळण्याच्या नादात झिलचितच्या रूपात बाद झालेले आहेत आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे, त्याच्यामुळे जे शॉर्ट ऑफ लेन बॉल येत आहेत त्याच्यावर पाठीमागे हुक शॉट खेळण्यापेक्षा थोडा समोर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो समोर फटका खेळून, पण बऱ्याचदा टायमिंग चुकतं. आज दीपेश घोलपची खऱ्या अर्थानं एक प्रकारची वाईल्ड कार्ड एंट्री आहे या स्पर्धेमध्ये, कारण आज सकाळी जवळपास 10:30 वाजता त्याला कळवण्यात आलं की तुला ॲज अन आयकॉन खेळायचं आहे धर्मवीर चषकामध्ये आणि त्याने लगेच होकार दिला, कारण त्याला देखील माहिती आहे की स्पर्धा केवढी मोठी आहे. हा शापूरचा वर्ल्ड कप आहे. खरं तर तो आहे मुरबाडकर, पण वाड्यामध्ये तो स्थानिक झालेला आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता गोलंदाजाचा, परंतु बचने की कोशिश कर रहे लेकिन कब तक बचोगे. जितू चव्हाण अगदी बलाढ्य भिंतीप्रमाणे उभा आहे स्ट्राईक एंड वरती. मागील मॅच मध्ये देखील नॉट आउट पारी खेळला होता, यावेळेस देखील मजबूत अगदी कमालीचा फटका आडव्या बॅटने लॉप केला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला हा फटका क्लिअर करतो जितू चव्हाणच्या बॅट मधनं. तडाका, तब्बल 6 धाब्यांसाठीचा दमदार चमकदार
चटकदार आणि गोलंदाजाच्या अगदी हृदयावरती कोरणारा हा षटकार. ग्रेट शॉट. लेंथ लवकर पिक करत असताना अक्रॉस द लाईन पुल केलंय बॉलला. टायमिंगला जवाब आहे. 6 धावा. खरं तर गोरसेचा संदेश केणे आणि जितू यांच्या बॅटिंगमध्ये मला बरंचसं साम्य दिसतंय. तो देखील स्क्वेअर ऑफ द विकेट जेव्हा खेळतो तेव्हा अशाच प्रकारे लेंथ लवकर पिक करत असताना अगदी गुड लेंथ बॉलवर देखील मी त्याला षटकार ठोकताना बघितलेला आहे. आणि जितूमध्ये देखील ती क्षमता आहे. जितू फार पूर्वीपासून खेळत आलेला एक अनुभवी, चांगला दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे. नक्कीच धर्मवीर चषकामधला पहिला शतकी पारी करणारा फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू त्याला मात्र खेचून काढला गेलाय. डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल धाव घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक पोहोचलंय 36 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मुगाव एक्सप्रेस धावतीये. गोलंदाज संकेत यावेळेस चांगली कामगिरी करतोय षटक क्रमांक 3 मध्ये. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये देखील प्रभावी मारा राहिलेला आहे संकेतचा. या ओव्हरमध्ये एक मोठा फटका त्याच्या विरोधात जरूर आलाय. रायटी लेफ्टीचं जबरदस्त कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर आणि बऱ्याचशा संघांकडून असं कॉम्बिनेशन आपण बघितलेलं आहे. साई स्पोर्ट शहापूर या टीमकडून गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे. यावेळेस उडवलाय चेंडू 38च्या डोक्यावरनं अगदी डीप मध्ये बॅकअप पाहायला मिळतोय. अति महालुंगे लॉंग ड्राईव्ह करून यावेळेस मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय. थ्रो करेल. दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. खूप चांगली बॅटिंग दीपेश घोलप करत असताना त्याचा हँड आय कॉर्डिनेशन देखील लाजवाब आहे. बऱ्याचदा असं वाटतंय की फुटवर्कचा जास्त वापर करत नाहीये, परंतु हँड आय कॉर्डिनेशन अफलातून असतं. सुंदर ड्राईव्ह. बॉल चाललाय डीप कव्हरला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. बॅटच्या मधोमध घेत असताना खेळतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 39. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे NP स्पोर्ट शहापूर बी संघाला. धावफलकावरती नजर मारूयात. 39 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ